कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि मंत्रिमंडळाने राज्याच्या पाणी साठ्याबद्दल आढावा घेतला आहे आणि आता जास्तीत जास्त पाणी हे पिण्याच्या करता राखीव ठेवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी प्रशासनाला दिल्या आहे। त्याचा एक चार्टही तयार केला आहे की कुठल्या धरणात किती पाणी असेल, काय असेल आणि कसं त्याचं नियोजन करायचं। मला वाटतं जे काही आम्ही नियोजन केलं आहे त्या आधारावर मला असं वाटतं की 100% जी काही परिस्थिती आहे टंचाईची त्या परिस्थितीला सरकार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा प्रयत्न करेल आणि जो काय आता जलसाठा तयार होईल यावर्षी थोडा उशिरा पाऊस पडतो आहे, पण जलसाठा जो येईल त्याला थेंबन थेंब पाणी वाचवणे, थेंबन थेंब पाण्याचं नियोजन करणे हाही योजना आम्ही तयार केली आहे। सर, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। भाजप याच्याकडे कसं बघतं? सगळ्यात महत्त्वाचे 6 खासदार शिंदेकडे जात आहेत। शिंदेची ताकद वाढणार तर ऑब्व्हियसली सीएम पदावर क्लेम केला जात आहे त्यांच्या नेत्यांकडनं। मला ऑपरेशन टायगरबद्दलची काही माहिती नाही। ऑपरेशन टायगर काय आहे हेही माहिती नाही, त्याचं नाव काय आहे हेही माहिती नाही। त्यामुळं याबद्दलची माहिती नसल्यामुळे या विषयावर बोलणं काही योग्य होणार नाही। संजय राउत आरोप लगा कि बीजेपी एक सांसद को 50-50 करोड़ रुपए दे रही है। बीजेपी का क्या रिलेशन है, संबंध है? हमारा कोई संबंध नहीं है। हमको टाइगर ही मालूम नहीं है, ऑपरेशन टाइगर भी मालूम नहीं है, किसने ये लाया, क्यों लाया, ये भी नहीं मालूम। लेकिन बीजेपी का कोई संबंध नहीं है। बीजेपी कभी भी इस इशू को बीजेपी ने कभी ये इशू को हाथ में लिया नहीं है और एकनाथ शिंदे जी का निर्णय एकनाथ शिंदे जी करेंगे, उद्धव ठाकरे जी का निर्णय उद्धव ठाकरे जी करेंगे। उद्धव ठाकरेजींनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे की जे खासदार जाण्याची भीती आहे त्याबाबतचं हे पत्र आहे। उद्धव ठाकरे गटाला भीती आहे की आपले खासदार जात आहेत म्हणून काय बैठक उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेजीला माहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही। त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही। नरेंद्र भोंडेकर असं म्हटले की आमच्या नेत्याची ताकद वाढत आहे। देवेंद्रजी दिल्लीत जाणार, देशाचा नेतृत्व करायला आणि आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, तुम्ही कसं बघता? असं आहे, नरेंद्र भोंडेकरने आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, भावना व्यक्त करायचे अधिकार आहे, पण आज तरी मला वाटतं राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅन्डेट मिळाला आहे। मोदींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आज मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे आणि आज राज्याच्या विकसित राज्याच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीसजी हे अत्यंत महत्त्वाचे लोकनेते, अत्यंत सक्रिय मुख्यमंत्री आणि या राज्याला मजबूत असे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळं आज तरी कुठल्या विषयावर चर्चा करून उपयोग नाही आहे। महाराष्ट्रात झपाट्याने विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे। अशा परिस्थितीत भाजप देवेंद्रजींना दिल्लीत घेऊन जाईल अशी स्थिती सध्या तरी आहे का? काय वाटतं? तुमच्या माझ्या हातात काही आहे का? पण देवेंद्रजी हे सर्व या राज्याचा विचार केला तर सर्वकष या राज्याला विकसित राज्य करताना जो संकल्प देवेंद्र फडणवीसनी केला आहे, आमचे देवेंद्रजी आज राज्याच्या एकंदरीत 14 कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने 2047चा विकसित महाराष्ट्र त्यांनी मांडला आहे आणि माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे, डबल इंजिन सरकारचे कामं आज ज्या पद्धतीनं आम्ही मॅन्युफॅक्चरमध्ये दिलेले आहे, मला वाटतं 2029 पर्यंत राज्याला प्रचंड मजबूतीने यश मिळालेलं आहे। मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणंच योग्य नाही आहे, चर्चेचाही विषय नाही आहे आणि खऱ्या अर्थाने याबद्दलच्या पत्रकारांनी चर्चा करू नये। पत्रकारांनी विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजीच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत असाच त्या ठिकाणी गयास ठेवून पुढचा तुमचाही कार्यकाळ चालू ठेवा। गेल्या वेळेस हे बंड झालं तेव्हा उद्धवजींना आपले आमदार खासदार सांभाळता आले नाही अशी चर्चा होती। आता ही तीच टीका होते की उद्धवजींना आपले खासदार सांभाळता येत नाही। संजय राऊत भाजपवर टीका करत असतात आणि त्यांचे खासदार त्यांना सोडून चालले। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेजींनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही आहे। त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय करायचे। आता उद्धव ठाकरेजींना आमदार खासदार का सोडून चालले त्यांनी आत्मचिंतन करायचं आहे। ते कुठं जात आहे, का जात आहे, कशामुळे जात आहे
पण भारतीय जनता पार्टीचा या संपूर्ण कुठल्याही ऑपरेशन, कुठलाही त्या ठिकाणी फोडाफोडीचा संबंध नहीं। सर यूबीटी का कांग्रेस में मर्ज हो रही है क्या? मैं आपको अभी अभी कहा है कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं। उद्धव ठाकरे जी के एमएलए एमपी कहाँ जा रहे, क्यों जा रहे, क्यों उनको छोड़ रहे, क्यों ऐसी परिस्थिति निर्माण हुई है, इसके लिए हम भारतीय जनता पार्टी करके क्या हमारा वजूद है। पार्टी उद्धव ठाकरे जी देखे और एकनाथ शिंदे ही देखे। संजय राउत ने आरोप लगाया 25-25 करोड़ में एक खासदार खरीदे जा रहे हैं। अब संजय राउत जी को अगर ये बात की उनके खासदार पैसा ले रहे ये बात मुझे लगता है कि खासदारों के बारे में और आमदारों के बारे में, विधायक और सांसद के बारे में ऐसे आरोप लगाना ठीक नहीं है कि कोई एमएलए एमपी केवल पैसा लेकर ही अपना भूमिका बदलता है। अनेक कारण होते हैं भूमिका बदलने के, और मुझे लगता है कि पैसे के आधार पे उनकी बदनामी करना ठीक नहीं है। ढूंढना चाहिए क्या कारण होगा कि हम लोगों के पास जो एमएलए एमपी क्यों छोड़ के जाते हैं, और बीजेपी में कल कुछ कम ज़्यादा हुआ तो हमारी जवाबदारी होती है, अपनी अपनी पार्टी की जवाबदारी है। तो हमें खुद को पहचाने, खुद को देखें कि हमारा क्या चल रहा है। तो दूसरे के खिलाफ आरोप करके या एमएलए एमपी के खिलाफ पैसा लेने का आरोप करना मुझे लगता है ये ठीक नहीं है। कहीं ना कहीं भाजपा और मुख्यमंत्री पे आरोप हो रहे हैं शिवसेना की तरफ से। क्या भाजपा और मुख्यमंत्री के ऊपर मैं आपको बार बार कह रहा हूं कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं है। उद्धव ठाकरे जी को उनके एमएलए एमपी क्यों छोड़ के जा रहे हैं, उद्धव जी जाने, और एकनाथ शिंदे जी के पास जा रहे तो एकनाथ शिंदे ही जाने। भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं, हमारे मुख्यमंत्री का कोई संबंध नहीं, हमारे कोई नेताओं का संबंध नहीं, ना दिल्ली से ना गल्ली से। इसलिए इसका रिलेशन केवल उद्धव जी और एकनाथ शिंदे जी से है। तो बीजेपी उसको क्यों घसीटे बीजेपी को? आने वाले दिनों में यूबीटी महाराष्ट्र से क्या खत्म होने मुझे नहीं मालूम, किसी पार्टी का आकलन करना मेरा काम नहीं है। महाराष्ट्र की जनता सही आकलन करेगी और जनता निर्णय करती है, जनता जो निर्णय करेगी वो मान्य होता है। सतीश शुक्ल जे वकील आहेत त्यांनी असा दावा केला आहे की त्यांना जी अटक झाली त्या अटकेमागे तेव्हाचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांचं पत्र होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं। त्या महाविकास आघाडीच्या दबावातूनच त्यांच्यावरती ईडीची कारवाई झाली। त्यांचा बाकी कोणत्या पक्षाशी संबंध नव्हता, कारण महाविकास आघाडीचेच ते वकील होते आणि महाविकास आघाडीने त्यांच्यावरती ईडीची कारवाई केली होती। माननीय ॲडव्होकेट सतीश शुक्लेजीने इतकं महत्त्वाचं जर विधान केलं असेल, त्यांच्या अटकेच्या मागं कोण कोण आहे, तर तेही स्पष्ट करतील की कोण व्यक्ती आहे तो। आता महाविकास आघाडी म्हटलं आहे, एखाद वेळी सांगतील पुढच्या वेळी की बाबा हा नेता याच्या मागे होता। हे स्पष्ट व्यक्ती आहेत। मागेही त्यांनी आमच्या विरुद्ध भूमिका पुकारली तर आम्ही त्यांना काही थांबवलं नाही। ते सत्याची भूमिका नेहमी मांडली आहे त्यांनी। काही ठिकाणी कमी जास्त होत असतं, पण त्यांनी जर इतकी मोठी भूमिका मांडली आहे त्याच्यामध्ये उद्या तेही सांगतील की कोण याच्या मागे आहे। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरला तुम्ही 3 हेक्टर जमीन देऊन दिली आहे। वारकऱ्यांची सोयीसुविधा होणार आहे, मोठा निर्णय आहे, काय सांगा? मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सर्वांचं दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत रखुमाई विठ्ठलाच्या पंढरपूरच्या या पावनस्थळाकरता, तिथल्या विकासाकरता, पंढरपूर विकास आराखड्याकरता जी जागेची मागणी सरकारकडे मंदिर प्रशासनाने ट्रस्टनी केली होती, ती मागणी राज्य सरकारने पूर्ण केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिली होती की पंढरपूर देवस्थान हे आपलं त्या ठिकाणी हृदयस्थान आहे। वारकरी संप्रदायाकरता अत्यंत महत्त्वाच्या या स्थळाला जो काही मदत, जे काही करावं लागेल, जागा द्यावी लागतील, त्याला निधी द्यावा लागेल, या साऱ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासित केल्या होत्या। त्याप्रमाणे आज महसूल विभागाने पंढरपूर विकास आराखड्याकरता आणि देवस्थानच्या मागणीला मान्यता दिलेली आहे। त्यांना आता जी जागा दिलेली आहे ती जागा त्यांना आता आम्ही हँडिंग ओव्हर करणार आहोत आणि त्यातनं जो संकल्पित प्रकल्प आहे तो पूर्ण होणार आहे। कोटा में जाने वाले हैं, छात्रों से मिलेंगे।